कसं संभवावं हे? आजींना पूजा प्रत्यक्षात बघायला मिळाली पाहिजे, पण त्यांना खाली उतरूनही चालणार नाही. हो ना अगं. अगं किती विनवण्या केल्या, ऐकेल तर शपथ. मी अजिबात खाली उतरायचं नाही असं म्हणतोय तो. मला माहिती आहे ग, त्याला माझी काळजी आहे. अगं पण पाडवा आहे ना. मग अगं तू माझी मैत्रीण आहेस ना, मग त्याची काय बाजू घेतेस? समर, मला खूप काळजी वाटते रे. आई अगदी हट्टाला पेटल्यात. त्यांना गुढीपूजन पाहायचंच आहे म्हणून. हे बघ, तू काळजी करू नकोस काकू. आपल्याला माहिती आहे आपण काय करतोय आणि आपण जे काही करतोय ना ते आजीच्या भल्यासाठीच करतोय. हे आपल्याला कळतंय रे, पण स्वानंदीला हे कळतंय का? हो, पण हे नक्की सेफ आहे ना, कारण आमचे पेशंट थोडे वयस्कर आहेत. नाही म्हणजे तुमच्यावर अविश्वास दाखवायचा अशातला भाग नाही आहे, पण तरी मला जरा माझ्या डोळ्यांनी बघूनच समाधान वाटेल. तर तुम्ही दाखवू शकाल ना? हां, ठीक आहे. थँक्यू. हा पाडवा ना मला खोलीत बसून एकटीनेच घालवायला लागणार की काय असं वाटते मला. स्वानंदी मॅडमचं काय? हे बघ, माझी स्वानंदीबद्दल काही तक्रार नाहीये, पण कसं आहे ना की तिचा हलगर्जीपणा कसा झाला पाहिलास तू. त्यामुळे आपल्या आईंचं हाड मोडलं आणि आता जबाबदारीने वागायचं सोडून आईचे हट्ट पुरवण्याच्या मागे लागली. कसला हट्ट? हेच गुढीपाडव्याची गुढी बघायची, पूजा बघायची, त्यासाठी खाली यायचं आईना. तो हट्ट पुरवण्याच्या मागे. अरे चला, झालं का सगळ्यांचं आवरून? पूजेची सगळी तयारी झालेली आहे. मी सुद्धा कपडे बदलून तयार आहे. चला चला लवकर, उशीर. ऑल सेट बाबा, ऑल सेट. येस, ऑल सेट. येस. आणि हॉल पण सेट. वा वा. बरं बाबा, गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हा दोघांनाही मनापासून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू बाबा. पाया पडतो. औक्षवंत व्हा. चला, मी तयार आहे. हा. कुठे गेली? हे काय, मी तुझ्यासाठी ड्रेस आणला होता ना, मग तू ड्रेस का नाही घातलास? अगं उन्हात तानाचं वण फिरून पायपीट करून मी तुझ्यासाठी ड्रेस आणला होता ना. आई आई, हे बघ आदिरा, आम्हाला उठसूट पैसे खर्च करायला नाही जमत. आम्हाला परवडतच नाही ते. आम्ही कधीच उठसूट कोणासाठी ड्रेस वगैरे घेत नाही. मग काहीतरी कारण असेल ना, म्हणून मी तुझ्यासाठी ड्रेस आणला की नाही. पाडव्याची भेटवस्तू दिली होती ना मी हिला, मग तू ड्रेस का नाही घातलास? का मी म्हणेन त्याच्या उलटच करायचं असंच ठरवलंयस का तू? आई प्लीज चिल चिल चिल. ओके, ब्रीथ इन ब्रीथ आउट. अरे ते नंतर करूया. तू का नाही घातलास ड्रेस, तू मला सांग. हे बघा, मला माहिती आहे तुम्ही मला ड्रेस दिलात आणि खरंच थँक्यू तुम्ही दिलात. मी कधीतरी वापरेन ना तो ड्रेस. पण आई, आज पाडवा आहे आणि लग्नानंतरचा आमचा पहिला पाडवा आहे. आणि आय थिंक सणासुदीच्या दिवशी, पाडव्याच्या दिवशी साडी छान वाटते ना. अगं मला कळतंय, पण मी फेस्टिवल आहे ना, म्हणूनच तुला ती भेटवस्तू दिली होती, ड्रेस. मग तू तो ड्रेस का नाही घातलास ग? कारण ती माझी स्टाईल नाही आहे आई. मी तुम्हाला आधी पण बोलली आहे. आय एम रिअली सॉरी. म्हणजे मी घालेन ना तो कधीतरी ड्रेस नंतर, पण आता सणासुदीच्या दिवशी मी असले ड्रेसेस नाही घालत सणाला. ओके आई, अगं आदिरा म्हणाली आहे ना ती नंतर कधीतरी घालेल. अगं मग नक्की घालेल तू दिलेला ड्रेस. नाहीतर काय. अरे सणावारासाठी ती छान साडी परिधान करून पारंपरिक वेशामध्ये तयार आहे. उगाच आपलं काहीतरी खुसपट काढायचं ते. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. आता कळलं मला. ही कधीही नाही, ही कधीच ड्रेस घालणार नाही. कारण हिने भिरकून दिलाय हा ड्रेस सुष्मिताकडे. हा बघ, हा ड्रेस बघ, हाच दिला होता मी. काय केलंस तू हे? मी किती प्रेमाने तुला हा ड्रेस दिला होता. मी एवढे पायपीट करून वणवण करून मी गेले होते ना तुझ्यासाठी.
आम्हाला नाही परवडणार आहे, तरी पण मी तुझ्यासाठी गुढीपाडवा आहे, तुझा पहिला सण आहे म्हणून प्रेमानं काहीतरी भेटवस्तू द्यावी म्हणून मी तुझ्यासाठी ड्रेस आणला होता ना ग आदिरा. मला माहिती आहे तू अगदी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलीयस, तू खूप पैसे खर्च करतेस, तू ज्या टाईपच्या साड्या नेसतेस ना तेवढे महाग साड्या आम्ही नाही घेऊ शकत, म्हणून मी आपलं मला जमेल तसा तो ड्रेस घेतला की तू वापरशील, कधीतरी वापरशील, नेहमी वापरशील. पण नाही, तुला ना आमच्या भावनांपेक्षा तुझी स्टाईल जास्त महत्वाची वाटते. आता दुसऱ्यांना द्यायचा असतो का तू नेसली नाहीस? तुला आमच्या भावनांची काहीच किंमत नाहीये का? परवडणार नव्हतं तरी देखील मी आणलं ना तुझ्यासाठी, मग तू का नाही घातलं? आई प्लीज चिल. हे बघा, प्रश्न परवडण्याचा नाहीये, प्रश्न कम्फर्टचा आहे आई. अँड लुक, दिस इज माय कम्फर्ट. आय लाईक दिस साडी आणि मला असं वाटतं की सणाच्या दिवशी साडी छान दिसते. आणि आई, प्रत्येकाच्या चॉईसचा हा प्रश्न असतो. मला नाही आवडलं असतं मी आज जर ड्रेस घातला असता, आणि फ्रँकली स्पीकिंग दॅट वॉज नॉट माय चॉईस. सो आई प्लीज, आता हा विषय इथेच संपूयात ना प्लीज आई. आज पाडवा आहे आणि लग्नानंतरचा आमचा पहिला पाडवा आहे. म्हणूनच तर मी तिला मग पाडव्याच्या दिवशी भांडणं नको ना प्लीज. सगळ्यांना गुढी पाडव्याच्या खूप 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 हार्दिक काय बाबा शुभेच्छा. शुभेच्छा, गुढी पाडव्याच्या शुभेच्छा. चला, माझ्याकडून सगळ्यांना गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा. वा वा. थँक्यू बाबा. आणि तुला सुद्धा आई गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छा तुम्हाला पण. बरं, चला चला, पूजेला उशीर होईल. आलो अरे हा, सुखी राहा, सुखी राहा. चल, 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 या. कशी झाली आहे सगळी तयारी? झाली आहे का बरी? हे काय चाललंय सगळं? नाही, माझ्या कानावरती असं आलंय की तुम्ही आजीला पूजेसाठी खाली आणताय. हो, अच्छा, ते हो बरोबर आहे. काय हो म्हणून काय सांगताय आणि बरोबर म्हणून काय सांगताय? मी आधी स्पष्टपणे सांगितलं होतं की आजीला पूजेसाठी खाली आणायचं नाही. आत्ता जीवावरचं संकट टळलंय तिच्या. या गोष्टी ती सिरियसली घेत नाही, पण आपल्याला काही सिरियसनेस आहे की नाही? अहो पण मी काय म्हणते, मला काही ऐकायचं नाही. तुम्ही आत्ताच्या आत्ता जा आणि तिला सांगून टाका की तिला पूजेसाठी खाली येता येणार नाही. काही गरज नाहीये, खाली येते मी.